कहोळ ब्राह्मणम् अनयनं कहोळः कौशीतकेयः पप्रच्छ कौशीतकीचा मुलगा असणारा कहोळ याज्ञवल्क्याला विचारला याज्ञवल्क्य हे याज्ञवल्क्या देव साक्षात अपरोक्षात ब्रह्म जे साक्षात अपरोक्षद्वारे दिसून येणारा ब्रह्म आहे त्याला आत्मा म्हणतात. या आत्मा सर्वांतर हा सगळ्यांच्या मध्ये असणारा जो आहे तमेव मी व्याचक्ष त्याच परमात्म्याच्या बद्दल मला सांग म्हणून त्या कौशिक कवळाने विचार एषद आत्मा सर्वांतर तो आत्मा सगळ्यांच्या अंतरामध्ये आहे अंतरामध्ये आहे म्हणजे आतमध्ये राहतो. कथमो याज्ञवल्क्य हे याज्ञवल्क्य तो कसा आहे कथमो याज्ञवल्क्य सर्वात तो कसा असतो यो अशनाया पिपासे खाणं नाही पिणं नाही असा असणारा शोकम मोहम जरा मृत्यू अत्येते शोक मोह जरा व्याधी आधी व्याधी इत्यादी काही पार म्हणजे पूर्ण होऊन जातं सोडून दिलेलं आहे. हे तो वै तर आत्मानं विदित्वा त्या ह्या परमात्म्याला जाणला असताना ब्राह्मण पुत्रैषणायाश्च वित्तैषणायाश्च ब्राह्मण जे आहे पुत्राची अपेक्षा करणारा होतो वित्ताची अपेक्षा करणारा होतो लोकैषणाय लोकांची अपेक्षा करतो लोकैषणायाश्च व्युत्थाय व्युत्थाय म्हणजे तिथून त्याच्या अपेक्षाने उठतो. आता भिक्षा आचार्य म्हणजे भिक्षा आचार्य त्यांनी आचरण घेत म्हणजे भिक्षा मागण्याचे कार्य करायला लागतं. या हेव पुत्रैषणा हा सा वित्तैषणा जे लोक पुत्राची अपेक्षा करतात त्यांना वित्ताची देखील अपेक्षा या ज्या लोकांना वित्ताची अपेक्षा असते ती अपेक्षा कशी असते लोकैषणा लोकैषणा लोकांची इच्छा करणारे असतात. निक्षय लोकैषणा उभे येते ईशणे ईशणे हे दोघेही अपेक्षा करणारे लोक इच्छा इच्छा युक्त असतात पण ते कोणाला कोणती ना कोणती तरी एक इच्छा असती ते असं सांगतात. तस्मात ब्राह्मणा पांडित्यम निर्विद्य म्हणून याकरता ब्राह्मणाने काय करावं पांडित्यम निर्विद्य पंडित म्हणजे ज्ञानाच्या द्वारे सगळं काही जाणून घेऊन बाल्येन तिष्ठा असे बाल्य अवस्थेने मुग्ध अवस्थेने राहावं ही अपेक्षा करावी. बाल्य बाल्य कसं असते बाल्यंच पांडित्यम बाल्य हे कसं असतं पांडित्याने युक्त असतं. निर्विद्य म्हणजे पांडित्य काय आहे हे जाणून घेऊन आता मुनी रमौनम च मौनं च निर्विद्यात म्हणून मुनीने मौनही बाळगावं अमौन देखील मौन सोडून देखील राहून राहावं. त्यानंतर ब्राह्मणाने ते सगळं परमात्म्याचं ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. आता तर ब्राह्मण असं जो कोणी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतो तोच खरा ब्राह्मण. केन स्यात येन स्यात कशा रीतीने प्राप्त होतो कशा रीतीने होतो हे सगळं पाहून घ्यावं. ते नाही दृश्यव म्हणून अशा रीतीचा असणारा जो असतो की नाही तो परमात्म्याचं ज्ञानच पाहिजे म्हणून विचार करत असतो तो अन्यथा असतो बाकी सगळं जे काही आहे, अपेक्षा करतो की सगळं ते दुःखाला कारण असतं बरं. ब्रह्मज्ञान हे एकच दुःखाला कारण तर तो कहोळ हा कौशीतके उपर त्यानंतर म्हणून कहोळ जो आहे की नाही कौशितकीचा मुलगा तो असं सांगितलं उपादाला मग थांब शांत झाला शांत झाला. किती कहोळ ब्राह्मण ह्याला काय म्हणतात कहोळ ब्राह्मण म्हणतात. ये ये दव साक्षादिती ये ये दव साक्षादिती पुनः प्रश्नो मुक्तानां भवतो. ये दव साक्षादिती पुनः दव शब्दाचा अर्थ इथं देव पाहिजे असा दिसतोय. यदेव साक्षादिती पुनः म्हणून
ये द हे ते ये वरच ये तो काढून द वर घालावा आणि ये तर काढून टाकावं. ते म्हणलं ये तो काढून टाक. यदेव साक्षात प्रश्न मुक्तारावर भगवतो. पण जो कोणता साक्षात प्रश्न केला जावा ना, तर मुक्त लोकांना देखील तोच लागू होतो. भगवतो भेदो असते ती म्हणून भगवंताची त्यांचा भेद आहे. हे असं म्हणजे हे समजून देण्यासाठी म्हणून यदेव ब्रह्म तर अन्य ब्रह्मादेव मुक्त अपि जे काही ब्रह्म आहे त्या ब्रह्माला सोडून बाकी सगळे मुक्त जरी असले तरी देखील भिन्नच आहे. पण यांनाही भवंती ते त्या परमात्म्यासारखं परब्रह्मासारखं होऊ शकत नाही. कदाचन कधी कधी पण होऊ शकत नाही. तमेव अध्यक्ष त्याच्याबद्दल तर मला सांगा म्हणजे विशेष विवरण करून सांगा. तमेव अध्यक्ष मुक्त जीव वैलक्षण्य सहिती मुक्त जीवांचे लक्षण काय आहे हे सगळं विस्तार करून फोडून सांगावं इति सहेती. ठीक आहे म्हणून ते सांगा. द्वितीय म्हणजे दुसरा जो शब्द येतो त्या ठिकाणी त्याच्यासाठीच येतो. देव शब्दाने त्या शब्दाने जो वाच्य आहे की नाही तो दुसरा असलेला जो आहे की नाही तोच भगवान. सगळ्या मुक्त जीवांना सोडून जो कोणी दुसरा राहतो तोच भगवान. तो स्वतः तो स्वतः आपला आपण स्वतः जसा आहे तसाच आहे तो. अतीतानाया अतीताना अतीताचनायादी अशना पिपासा इत्यादी सोडून दिलेला असा आहे तो. अतीत अनागत वर्तमान काळ देखील तो असतो. ब्रह्मादयस्तु तम वेदित्वा परमात्म्याच्या प्रसादाने तो परमात्मा वेगळा आहे असं समजून मनामध्ये ठेवून घेतात. एतम वै तम इत्येतादृशे गुणे हा परमात्मा हा असा इत्यादी सगळ्या गुणांनी युक्त आहे काय म्हणून समजतात. साक्षात अपरोक्षत्व जीव भेदादे युक्तम इत्यर्थ साक्षात अपरोक्षपणे साक्षातपणे देखील जीव आणि जीवांच्या त्याच्यामध्ये भेद आहे इत्यादी ज्ञानाने युक्त होतात सगळे. भिक्षाचर्यम चरंती आणि तशा रीतीने भिक्षा विचार करत विचारत संचार करतात. मुक्त लोक देखील तशा रीतीने मला ध्यान मिळावं असं भिक्षा मागत हिंडत असतात. ब्रह्मादेश तस्मादेव म्हणून ब्रह्मादिक सगळे परमात्म्याला परमेश्वरात विपुलानंद भोगमेव बघा. थोड्या थोड्या रीतीने आनंद इत्यादी देखील मिळालं तर पुणे म्हणून त्या परमात्म्याच्या ठिकाणी भिक्षा मागत हिंडतात ते. थोडं तरी का होईना आनंद आम्हाला सुख ज्ञान इत्यादी मिळू दे म्हणून भिक्षा मागत हिंडत असतात. ब्राह्मणानां ब्राह्मणान मुक्ता एव त्या ब्रह्माणान ब्रह्माण ब्रह्म अणनाथ ब्रह्मा मुक्ता ब्रह्मा अणपायड गतो म्हणजे प्रार्थना केल्या कारणाने ब्रह्मज्ञानाच्या बद्दल प्रार्थना करतात म्हणून ते मुक्त होऊन तसे हिंडत असतात. ब्राह्मण शब्द आहे ना उच्चारते म्हणून त्या लोकांना ब्राह्मण म्हणतात. ब्रह्मा अणती गच्छती जानाती इत्यर्थ इत्यर्थ आता काय त्याच्यासाठी ब्राह्मण. ब्रह्म मला कळावं अशा रीतीने इच्छा करत मागत येतात म्हणून ब्राह्मण. नाही ज्ञानानंद ज्ञानात अनंतरम संन्यासाचे कर्तव्य होतात. ज्ञानाशिवाय दुसरं कोणतंही संन्यासी लोकांना मागून घ्यायची अपेक्षा नसते. त्यांनी काही घ्यायचं नसते फक्त ज्ञानाचीच अपेक्षा करायची. एकांत योग्यता तेषामपि ज्ञानार्थत्वेन संन्यासः ज्या लोकांना तशी योग्यता आहे ते सगळे कोणत्यासाठी कशासाठी संन्यासी होतात ज्ञानासाठी. ज्ञान मिळावं परमात्माचं म्हणून एवढ्यासाठी संन्यास म्हणून घेत असतात. मुक्त लोक देखील ज्या परमात्म्याच्या समोर भिक्षा मागत असतात तर योग्यता तेषामपि ज्ञानात सत्य ना तशी त्यांची योग्यता येणं काय तर ज्ञानासाठीच असते. तर मुक्त अपि यम भिक्षंते मुक्त लोक देखील ज्या परमात्म्याच्या समोर भिक्षा मागत असतात ते काय आहे अति परिपूर्ण महान आनंदाने युक्त असणारा भगवान स्वतः आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल तर माहिती मिळावी म्हणून प्रार्थना करतात.
तदन्ये ब्रह्मादयो मुक्ता, त्याचा अर्थ सोडून बाकी सगळे ब्रह्मादी जे आहेत मुक्त आहेत. अपि तथैव विप्लुड आनंद भिक्षुका इति विशेष. म्हणून थोडा बहुत आनंद जरी परमात्म्यापासून आपल्याला मिळाल तर पुढे म्हणून अपेक्षा करत राहतात. तथापि तेषां एषणातीतत्वात्, म्हणून तरी देखील त्याला इच्छा तर करतात की नाही, इच्छा तर पुरत नाही, बाकी सगळ्या गोष्टी त्याला अपेक्षित नसतात. फक्त परमात्म्याचं ज्ञानच पाहिजे असतं. म्हणून त्यांना कधीही दुःख म्हणून राहतच नाही. दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा केली तर दुःख प्राप्त होतं. परमात्म्याच्या ज्ञानाची इच्छा केली तर दुःख प्राप्त होत नाही. पुत्रस्य वित्तस्य च, लोकार्थत्वात पुत्र वित्त हे सगळं काय लोकांच्यासाठी पाहिजे असतात. लोकईषणायाम अंतर्भाव, हा लोकांच्या इच्छा आहे म्हणून जे आहेत की नाही, किती प्रकारच्या इच्छा असतात त्याच्यात हे सगळं येऊन जातात. वित्तस्याभिप्रायः पुत्रार्थत्वात् पुत्रैषणाय, पुत्राची अपेक्षा वित्तामध्ये विशेष करून असते. याकरता मुलाची इच्छा सगळ्यांना सगळ्यांना असते, बाकी काही नाही. लोकईषणाया अपि दुःख रूपत्वात्, लोकांची जी काही इच्छा असते ती सगळी दुःखाला कारणीभूत असते. लाभ देशांना सेवा म्हणून त्या लोकांच्यासाठी अपेक्षा करत नसतात ते. किती हे दर्शयतो म्हणून असं दाखवून देण्यासाठी. हम्म उभे हे ते ईशणे, हे दोन प्रकारचे जे ईशण आहेत की ईशण म्हणजे ईशा म्हणजे इच्छा करणे. ते सगळे इच्छा करणे जे आहेत भगवंताच्या ठिकाणीच असतं, म्हणजे सगळ्या भगवंताच्या बद्दलच असते, अजून दुसरं काही नाही. उभे अपि दृष्टा अदृष्ट विषय ईशणत्वात, दोन्ही गोष्ट इच्छा प्रकारच्या इच्छा रूपानेच असतात. याकरता काही दृष्ट असतात, काही अदृष्ट असतात. दुःख रूप येवा ते कोणतेही असं ते इच्छा करणं म्हणजे हे दुःखाचे दुःख स्वरूपानेच असते म्हणून सांगतो. पुत्र वित्त ईशण म्हणजे इच्छा करणं, पुत्र इच्छा वित्ताची इच्छा करणं, हे सगळे दृष्टादृष्ट विषयक असल्या कारणाने उभे चित्त, म्हणून दोन्ही गोष्टी दुःखालाच कारणीभूत असतात म्हणून सांगितलं आहे. किती आता द्वितीय ब्राह्मणो ब्रह्माणितुम योग्य. आता त्याच्या पुढे दुसरा एक ब्राह्मण आहे, तो ब्रह्म जाणून घेण्याच्यासाठी योग्य असणार असतो. तो आपल्याबद्दल तो काय मागतो काय नाही मी त्याबद्दल पांडित्यम आगमज ज्ञानम, आगमज ज्ञान जे आहे की नाही त्यालाच पांडित्य म्हणतात. तर त्यांची माहिती सगळी विचारले जाते ते सांगतात ते. अरे हा, त्या पुढचे विषय उद्या घेऊया. हम्म? श्रीकृष्ण. हरे अरे हरे नमस्कार. हरे नमः, श्री कृष्ण.